महत्त्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, ते शिवडी विषय असेल, काय तिढा झालंय? तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये. पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते. डेटा गोळा केला जातो, डेटा ॲनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो. त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे. परंतु मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत तरी? नाही, मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ती लढाई आम्ही लढणार आहोत. त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते. परंतु तुमच्या इकडचे जे नाराज लोक असतील ते आयते युतीला जाऊन मिळण्याची शक्यता असते म्हणून घोषणा होत नाही. आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही ना, त्यांच्याकडे कोणी नाराज होणार. मला असं वाटतं मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत, बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत. त्यामुळे अशी कुठलीही नाराजी नाही. पण शेवट उमेदवार कुठला निवडून येऊ शकतो, काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, कुठल्या वॉर्डात कोण, या सगळ्या गोष्टी हा चर्चेचा भाग असतो. ती चर्चा अजून आमचे नेते मंडळी करतायत. जो दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, लालबाग परळ असेल, शिवडी असेल, माहीम दादरचा भाग असेल, या ठिकाणी आता निलेश राणे हे स्टार प्रचारक दिसणार आहेत. निलेश राणेंची त्याच्यामुळे एंट्री होते आहे. तर कशा पद्धतीने बघता आणि त्यांना निलेश राणेंच्या समोर कोणाला उभं केलं असं आहे. ते कणकवली वगैरे ठीक आहे, मुंबईचा काय संबंध? मुंबई महापालिकेसाठी स्पेसिफिकली त्यांच्यावर जबाबदारी दिली असेल. जबाबदारी बघा, कुठल्या पक्षाने कोणावर जबाबदारी द्यायची ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ती जबाबदारी पेलवणार आहे का हाही सुद्धा प्रश्न आहे. जबाबदारी द्यायला काय कोणी देतं, पण ती पेलवली पण पाहिजे ना. संदीपजी, शेवटचा प्रश्न, युतीची घोषणा कधी होणार आहे? लवकरच. धन्यवाद. लवकरच म्हणतात पण अद्याप. मनसेचे नेते पुन्हा एकदा एकत्र आले होते. मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार आहेत. कोणत्याही जागांबाबत तिढा नाही असं संदीप देशपांडे म्हणाले. मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि युतीची घोषणा लवकरच होईल असं संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज पुन्हा एकदा मनसेचे नेते शिवतीर्थवरती आले होते. जागा वाटपासंदर्भात, युती संदर्भात सतत चर्चा सुरू आहेत.